मान्यवरांना विनंती आहे की जीवनातला पसरलेला अंधकार दूर करून ज्या धर्मपीठातून ज्ञानाचं प्रबोधन केलं जातं, आज ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीची सांगड घालत भारतीय संस्कृतीची शिकवण देणारे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्या जीवनाचं कर्तृत्वाचा ठसा उमटणारे या सर्व व्यक्तिमत्वांना विनंती करतो की या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करा। नितये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवाः भद्रं पक्षेमाक्षवीरजत्राः स्थिरैरङ्गे सृष्टवागुंसस्तनभिः वशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारुष्टो अरिष्टने स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। शान्ति शान्ति शान्तिः। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 गुरुदेव तुम्हारी जय जय हो। शीलदेव तुम्हारी जय जय हो, 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 गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो। यानंतर आताच नुकतेच सत्कारमूर्ती उपजिल्हाधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली असे मान्य श्री ओमकार सदाशिवराव एकाळे खरबखंडगावकर यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी सत्कारमूर्ती म्हणून आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वांना माझा प्रथम नमस्कार। या कार्यक्रमाचे आयोजक धनाचार्य मठ संस्थान आणि त्याचे मठाधिपती डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे मनापासून आभार या कार्यक्रमाबद्दल। असे कार्यक्रम मागच्या सामाजिक कार्यक्रम मागच्या खूप वर्षापासून इथं होत आहेत असं कळालं। यामध्ये वेगळ्या समाजातल्या गुणवंताचा सत्कार केला जातो, ज्यामुळं जे नवीन जनरेशन आहे, जे मुलं आहेत शाळा कॉलेजमध्ये जाणारी किंवा मग वेगळ्या परीक्षांची तयारी करणारी, त्यांना प्रेरणा भेटावं किंवा मग त्यांनी चांगल्या कुठलेही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट व्यवसाय वगैरे कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगलं यशस्वी व्हावं, पैसे कमावेत, समाजासाठी योगदान द्यावं यासाठी। त्यामुळे असे सामाजिक उपक्रम वेगळ्या प्रसंगी इथं आयोजित केले जातात, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। इथं ॲक्च्युली बोलायसाठी म्हणजे इथं मी काही ठरवून आलेलं नाही काय बोलायचं वगैरे, सो ज्या गोष्टी आठवतील त्याबद्दल त्यात बोलेल मी। हा प्लॅटफॉर्म काय सेल्फ बोस्टिंगसाठी नाही आहे की किंवा माझी गरिबीची कथा सांगण्यासाठी नाही आहे। इथं बोलणारे इथं आता तुम्हाला काही वेळातच खूप चांगलं व्याख्यान ऐकायला भेटणार आहे, ज्यांचं कार्य किंवा मग त्यांचं नॉलेज माझ्यापेक्षा खूपच जास्त आहे। सो त्या गोष्टी आपण ऐकू। आता या परीक्षेची तयारी वगैरे मी खूपच नोबल इंटेन्शननी केलेली होती कॉलेजमध्ये असताना। म्हणजे न्यूजपेपर किंवा इतर बुक्स वगैरे वाचण्याची लागलेली सवय आणि सामाजिक कार्याची लागलेली आवड यामुळं या परीक्षेची तयारी मी चालू केलेली होती आणि तशाच पद्धतीचं इंटेन्शन जे आहे ते आयुष्यभर टिकून राहावं, सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर पण टिकून राहावं।
जशा पद्धतीचं काम करण्यासाठी परीक्षेची तयारी मी चालू केलेली होती कॉलेजमध्ये असताना, तशाच पद्धतीचं इंटेन्शन हे जेव्हा रिटायर होईल त्या टाईमपर्यंत टिकून राहावं. आपल्या हातातून खूप चांगले कामं घडावेत, लोकांसाठी चांगले कामं घडावेत. प्रशासनामध्ये काम करताना त्याची खूप मोठी संधी इथं भेटलेली आहे. तर माझ्या हातातून खूप चांगले कामं व्हावीत, अशा कार्यक्रमामध्ये वेळोवेळी बोलवलं जावं, एवढीच माझी इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद या सगळ्या प्रोग्रामबद्दल आणि तुम्ही सगळे इथं जमल्याबद्दल.